नमस्कार. आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत छान असा अंडा भुर्जी. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. यामध्ये मी छान असा कांदा, मी अवघे 2 कांदे छान असे बारीक इथे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपण किती छोटे छोटे इथे कांदे चिरलेले आहेत. आता यामध्ये आपण दोन टोमॅटो देखील इथे छान असे बारीक चिरून घेणार आहोत. ही रेसिपी आपण चुलीवर न बनवता आपण ही गॅसवर बनवणार आहोत. गॅसवर पण नाही, आपण ही शेगडीवर ही रेसिपी बनवणार आहोत. चला इथे मी 2 असे छोटाले टोमॅटो देखील छोटे छोटाले कट करून घेतलेले आहेत. शेगडी चालू करून त्यावरती आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. चला यामध्ये आपण चिरलेला छोटासा कांदा घालूया आणि तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. चला तर मग इथे आपण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घेऊया. आपल्याला छान अशी छोटेसे भुकेसाठी मस्त अशी आपल्याला इथे अंडा भुर्जी तयार करायची आहे. कांदा परतून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत. कांद्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्याने आपला कांदा छान असा पटपट परतून निघतो. त्यामुळे मी यामध्ये पहिल्यांदाच मीठ घातलेलं आहे. चला आता वाट बघूया. आपलं कांदा इथे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत इथे छान असा आपण परतून घेऊया. कांदा छान असा परतलेला आहे. आता यामध्ये आता हे टोमॅटो देखील आपण छान असे यामध्ये परतून घेणार आहोत. अगदी आपल्याला सिगडीवरती म्हणलं की आपल्याला इथे 5 मिनिटं तरी हे टोमॅटो परतण्यासाठी लागणार आहेत. आपले टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत. यामध्ये घालूया 1 चमचा हळद. तसेच आपण यामध्ये लाल तिखट घातलेली आहे 3 चमचे. माझा चमचा अगदी छोटासा आहे त्यामुळे आपण इथे लाल तिखट 3 चमचे घातलेले आहेत. आता हा मसाला छान असा कांदा आणि टोमॅटो मध्ये मिक्स होण्यासाठी छान असा परतून घेऊया. जोपर्यंत आपला मसाला परतत आहे तोपर्यंत आपण यामध्ये 2 ते 3 अंडे देखील आपण एका वाटीमध्ये फोडून घेणार आहोत. हे गावरान अंडी आहेत. आपण इथे 4 अंडे घेतलेले आहेत. ते आपण एका वाटीमध्ये असं काढून घेऊया. आता छान असा इथे परतलेला आहे आपला कांदा, टोमॅटो आणि मसाले. यामध्ये हे अंडे आपण या पद्धतीने टाकलेले आहेत. आता आपण अगदी वेळ न घालवता छान असं इथे पटपट या पद्धतीने परतून घेणार आहोत. छान असं पटपट इथे आपण हे परतून घेऊया. म्हणजेच आपली अंडा भुर्जी छान अशी इथे तयार होईल, मोकळी. चला तर जोपर्यंत आपली अंडा भुर्जी छान अशी तयार होत नाही तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत.
आता यामध्ये छान अशी हिरवी ताजी आपण कोथिंबीर अगदी बारीक चिरून घातलेली आहे आणि हे सगळं आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। पहा आपली अंडा भुर्जी काय मस्त दिसत आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये आपली छोट्या भुकेसाठी भारी अशी अंडा भुर्जी इथे तयार झालेली आहे। जस्ट तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळात आपली इथे अंडा भुर्जी तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला